समजलं का तुमले काजू म्हणतस वाले जिथले तुम्ही अवकात नाहीये तिथला आमना खर्च आहे तर कोणीतरी स्क्रीन व्हिडिओ बनायचे टाके दिले होते त्यानंतर मग लोकच त्यावर पण ट्रोल करा होता कसलं की इग्नोर करीत सोडितेस असं भरपूर लोक मला विचारतात कमेंट मा की काजू तुझं लग्न झालंय का. राम राम मंडळी, तुमना पॉडकास्ट चॅनल खरा चेहरामा तुमनं स्वागत आहे. दुनियाना पहिला खानदेशी पॉडकास्ट आणि आपला या पॉडकास्ट ना आज ना विशेष गेस्ट आहेत आपला काजूताई. समजलं का तुमले काजू म्हणतस वाले ते काजूताईन त्यासले कोण वैकच नाही असं शेज नाही दादा. एक टाइम ना त्या इंस्टाग्रामवर आहेत ना ट्रेंड सेटर होतात, एक टाइम ना इंस्टाग्रामला ते अल्गोरिदम होतात. एक दाखला आणि मोठा रील स्टारनी त्यासना रीलले ट्रेंड सेट करेल आणि स्वतःना फॉलोअर्स लाईक्स वाढायलेत. काय सांगतास ताई साहेब, एक टाइमला तुम्ही एकदम नॉर्मल सुरुवात होती आणि आज तुम्ही खानदेशना बोलता मोठा स्टार आहेत. त्याबद्दल म्हणजे चांगलं तर वाटत की बॉ मी म्हणजे महिना 15 दिवस माझ इतला फॉलोअर्स कमायलेत आणि प्लस मन नाव मार्केटमध्ये इतलं गाजले ना खानदेश पासून लिसे तर महाराष्ट्र पर्यंत आपलं सुरत नागपूर हर एक एरियामा मन नाव चालस म्हणजे हर एक म्हणजे धाकला पोरस पासून तो मोठला पर्यंत मन नाव तसं तो. कारण तुम्ही जडे बी जातस ना ओपनिंगले व्हावा किंवा शूटले व्हावा 2-3 तालुका असणार लोक तुम्हाला देखायला येतात स्पेशल बरोबर गर्दी जमाल येतच तुम्ही. आणि तुम्हाला एक विशेष कंटेंट आहे डायलॉग वर फेमस व्हायला तुम्ही. ते तुम्हाला एक डायलॉग होता अरे हे ज्याला तुम्ही मोज समजतास त्याला आम्ही शोक समजतास का होते त्यांना मागली स्टोरी तर मागली म्हणजे बस मी असं बसेल होतो तर डायरेक्टली इलाग होता आठवण मग म्हणता चल बनायचलेस व्हिडिओ बना आता म्हणे पण सोचल होतं तो डायलॉग इतला चालीन भाऊ असं मग म्हणे जस्ट लोकच नाही कॉमेडी साठी बनाय टाका होता म्हणजे फक्त एक कॉमेडी म्हणून होता किंवा मग जिंदगीना संगे काही लेणं देणं नाही होतं त्या वस्तूंना असं. पहिले तुम्ही हसबंड राहुल दादा त्याच संगे रील बनायत बरोबर मला जर मी जर बराबर होईते पण आता तुम्ही एकलाच रील बनवतास राहुल दादा त्या तुमच्या सोबत रील नाही बनवतास. तेव्हा कसं होतं माहितीये का मोबाईलने पण प्रॉब्लेम होते आणि प्लस तो मी हाऊसवाईफ पण होतो मग त्यानंतर मी एकली सिंगल बनवायला लागू व्हिडिओ मग असं करता करता मी व्हॉइस कंटेनर लागू मग त्यामुळे आम्ही दोन्ही व्हिडिओ का असं की तुम्ही जास्त फेमस हो गया तुम्ही रील जास्त चालस म्हणून तुम्ही राहुल दादा सांगतो तुम्ही आणि म्हणते असं नाही तसं काही नाही असं कशाला राहिलं मी तर त्याचं समर्थन सांगायचं असं पण आम्ही कंटिन्यू आम्हाला दोन्हीचा फोटो पोस्ट करतात आणि खूप लोकच असं वाटत की मला मॅरिड नाही व्हायले पण मी मॅरिड होई चुकेले. असं भरपूर लोक मला विचारतात कमेंट मा की काजू तुझं लग्न झालंय का काजू तुझी लाईफ कशी आहे पण आता लोकांना कसं काय सांगू मी तर स्टोरी पण ठेवत त्यानंतर आम्ही एनिव्हर्सरी स्टोरी आहे बर्थडे स्टोरी आहे मी मला मिस्टर काय करा एक पोस्ट द्या आणि त्याला पिन मार द्या की दादा असं म्हणा लगीन विचार काहीतरी रोमॅन्टिक मेसेज वगैरे येतच तुमले कधी रोमॅन्टिक कमेंट्स वगैरे येलेत काहीतरी. हा भरपूर येतच त्यात पण मी इग्नोर करस. रोमॅन्टिक कमेंट्स पण खराब कमेंट्स येलेत कमेंट इतला येतच ना खराब तर अंदाजच नाही रस्ते ना आला. रोमॅन्टिक कमेंट्स अशी कधी वाचले की यार अहो पोरांनी रोमॅन्टिक कमेंट्स आहे यार देखो यार कोण आहे काय असं काहीतरी कधी वळले. हा वयस पण देखच लगे इग्नोर करी छोडीतेस. एक टाइमले आय थिंक मी तुमले ज्या टाइमले चेक फॉलो करायला होता ना दिवाळीना टाइम होता बरोबर आकडा मला कन्फर्म नाही सांगता येत एक 122 124 का 140 के तुमना फॉलोवर होतात बरोबर आणि तुम्हाला डायलॉग अख्खा घर मिळेल होता त्या टाइमले समजणं का तुला काजू म्हणतास माले बरोबर ते बाकी नसनी चांगला बी बनावत बाकी नसनी खराब बी बनावत की समजणं का तुला काजू म्हणतास माले बदाम म्हणतास माले मग वायरमन म्हणतास माले खारा शेंगदाणा वगैरे येडाशिवा म्हणतास माले मला बघता आवडणार होता पर्सनली बरोबर. त्या टाइमला काय वाटे की यार लोक बाकीना मजाक बी बनाय राहतात ठीक आहे मजाक जुक्त ते काय होतं त्यात व्ह्यूज वाढा राहतात पण लोक मजाक बी म्हणजे मजाक बनाय राहतात त्या टाइमला तुमले कशी वाटे म्हणजे चांगलं वाटे का की बॉडनी लोक बनाय राहणार का मग याना करता तुमले चांगलं वाटे की नाही आपला फॉलोअर्स बी वाढणार असं. नाही मला एक टाइमला खराब पण लागलं होतं की बॉ मला खूप ट्रोली राहणार पण कोणी असं ट्रोल करे ना मला की एकदम वाईट कोणी बदाम बोल दे कोणी काय बोल दे पण लोकच नाही बातर जरी मी ध्यान दे तू आता 10 लोकच मी 4 लोक तर खराब राहत असच ताबू बडा लोकच ना मागे तर नाही लागू शकतस. कधी जसे तुमले ट्रोल करेल किंवा मेसेज करेल किंवा कमेंट्स करेल त्यासले कधी पर्सनली भेटेल किंवा पर्सनली कॉल वगैरे करेल कधी नाही भेटेल नाहीत कधी. नाही एकच जण होता ज्याने मला कॉल करा होता मी त्याला पर्सनली भेटणं होतो पण ते पण माझ्या मिस्टर सोबतच जायला होतो मी तिकडे जायला होतो तर भेटेल त्याचे समोर फोन करा होता तुम्ही काय होतं रिॲक्शन जो तुम्ही त्यासले भेटणार त्यासनी काय सांगा किंवा तुम्ही काय सांगा त्यासले. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटणं होतो ना म्हणजे चांगलंच होतं त्या म्हणे आमना कंटेंट येते म्हणे तू म्हणले नको लायले जो बा असं त्या मला बोलणार बरोबर म्हणजे तडक तुम्ही जीत वय जायला होती बरोबर
नाही तो तर देखा कंटेंटच आहे इंस्टाग्राम ना, बरोबर ना, त्या विषयी अरे मनी जान जितला तू महिना मा कमावस तिथला मी हप्ता मा कमावस, खानदेशी खाजू महिन्याला कितला पैसा कमाय जर तुमले सांगणं होईते. नाही मी तर हाऊस वाईफ होतो, मी असे काही कमाव नाही, पण जे पण ओढस ती मन नवरान धमर ओढस तरी पण त्या सपोर्ट करतोस तुमले. हा मन नवरा सपोर्ट करस पैसा बोलता येतस म्हणून ना. का कंटेंट वगैरे चांगला आहे किंवा तुमले ते आवडस म्हणून सपोर्ट करतोस. नाही एक ट्रोल होता, म्हणजे असं मी पहिल्यापासूनच रील्स नाही बनवणार, त्यानं पहिलाच मला खर्च घ्यायला जास्त होता. तर खूप लोक असं मला बोलत बाहेर की आई नवरांदमोर उडस, इथला कपडा लेस, आई इथला असं करस, आई तसं करस. आणि मला एक जण बोलणं पण होता की बुवा जिथले तुम्ही अवकात नाहीये तिथला आमना खर्च आहे. तर मग तो ट्रोल मध्ये तो समोर मारेल होतात की जिथला तू महिना ना कमावस नाही तिथला मी एक हप्ता बाहेर फिरायला निघस, तिथला मग ओढाई लागस, असं होतं ते. त्याला अशी नाही सांगा तू ना करणार जिथला महिना ना खर्च आहे तिथला मी एक मा कमायलेस असं. हा ते तर सांगायलाच होतं. आणि तर मी ऍड पण करू तर तिथला ते ना मग कमाईच लिहू मी ऍड मा. कधी गव्हर्नमेंट प्रॉब्लेम येलेत? थोडी गाणी येल होती पण इथली नाही होती, पण मग घराला असे मला फुल सपोर्ट करेल, त्याचे मला सांगेल की तुला कोणीच काय बोलणं तर आम्ही तुला मागे उभा आहे, तू बिंदास तू लाईफवर ध्यान दे. तुम्ही आय थिंक पहिले स्वतःना मोबाईलवर व्हिडिओ नाही बनायत. हा माझ्या लोकांना माहिती आहे ते. काय होता तो किस्सा तुम्ही सांगा. पहिले मी अँड्रॉइड मोबाईल वापरू, मग त्यानंतर मग मिस्टरले आयफोन गिफ्ट करा ना, त्यानंतर मग त्याचं मन हटी घेता व्हिडिओ बनवणं, कारण की मग मी खुद बनवते असा मोबाईलमा. आणि मी कधी बाहेर जाऊन व्हिडिओ बनवले, मी घर माझी व्हिडिओ बनव, मग बाहेर जायला लागू बनायला लागू, मग त्यानंतर त्या अटका लाग जायत ओईसमा. अच्छा, तर मग मी एकलीच ओईस, मी पण अटकू असं नाही, मी नाही अटकू, मी पण अटकू. आता प्रत्येक अटक रिटेक मारल्यावा ना आपले कुठे पैसा देणार पडतस. मग तसं करता करता मग त्याचे बंदच कर देतात. पण बाकी थोडा गाणं आहेत की बनवतोच बुवा आम्ही, पण त्यातले सॉंगवर बनवणे आदत होते, मला तो होईजोर बनवणे. अच्छा बरोबर. एन साइड आमने दोन्हीचे कंटेंट चेंज झालं होतं ना, त्या साइड आमने रील्स आणि बंद झाले. आणि बहु करस पब्लिकला असं माहिती की बुवा मी सिंगल लाईफ माय, पण मला सिंगल लाईफ नाही, कारण की अजूनपर्यंत सोशल मीडियावर आहे नाही माहिती की काजून लग्न व्हायले. बरोबर. हा म्हणजे अजून शो मा पण सांगे मन मिस्टर सोबत राहतच, पण तेजवर अजूनपर्यंत येईल नाही, बरोबर दूर अजून राहतच, कारण की त्या मन म्हणजे आता त्याचे फिलिंग तर नाही सांगू शकत नाही, पण ते येतच नाही. नक्कीच त्यातले भेटसून मी विचारतो काय फिलिंग राहत त्यासनी किंवा काय विचार करतस ते असं. हा नक्कीच. तुम्हाला एक ट्रेंड इतला मोठा होता किंवा इतला खतरनाक अल्गोरिदम बनी झाला होता तुम्ही का समज नका तुला काजू म्हणतास माले त्यांना मुह स्वतः भैया दादा सुद्धा न्यावर आहे ना, बरोबर. ते भैया दादांसमोर तू भैया दादा त्यासनं सांगितलं तुम्ही एक गाणं करायला होतं, समज नका तुला काजू म्हणतास मला ते मला म्हणतास बदाम वगैरे. काय होता त्या गाण्याचा एक्सपिरियन्स? एकदम मस्त होता, सॉन्ग पण मस्त होता. आणि भैया दादा आहेत आपलं खानदेश ना अर्जित सिंग आहेत, तर मला पण खूप आवड होते त्याचं सॉन्ग करा. आणि त्याच ते विषय नाही भैया दादा त्या ते म्हणजे खानदेश नाही राजेत, बरोबर. तुम्ही स्वतः फोन करीन सांगत भैया दादाले की मनावर अशी गाणं लिखा? नाही म्हणे नाही सांगत होता त्याच मला फोन होता, म्हणे तर पहिले नाही म्हणीन तर सॉंगसाठी की बाबा मी कपल सॉन्ग नाही करस, पण त्याचे मला सांग होतं की बा तुला वाटतं सॉन्ग आहे एकदा ट्राय कर बो असं. मी म्हणता ठीक आहे ट्राय करलेस. मग आम्ही अमेंडेर एक आमना कार्यक्रम होता तिथे भेट नव्हतो, पण तसं मला तिथे सॉन्ग ऐकायला होतं, मला आवड नव्हतं सॉन्ग. म्हणता ठीक आहे, मग म्हणता करा होतं. मला भी फोन करना पडी भैया दादा त्यातले मी सांगत मनावर एखादं गाणं लिखा, पण मला पहिले विचार करणं पडी मनावर दादा त्या गाणं काय लिखतील, कारण मला ना म्हणजे ना कोण तुमला जशा म्हणतात ना काजू म्हणतात तशा मला कोण काया म्हणस, कोण दव्या, कोण निया पिव्या, लोकेसनी गरज राहिली ते मग अमोल भाऊ म्हणतस, दादा म्हणतस, मग जास्तच गरज राहिली तर मग दादा साहेबी म्हणतस, बरोबर. मला पहिले विचार करणं पडी कसा लिखायला लावणं पडी दादा त्यातले असं. सेकंड आपण एक गाणं होतं तुमनं मी पोरगी डेंजर आहे. हा खरं बरं तुम्ही रिअल लाईफ मा डेंजर आहेत किंवा मग ऍटिट्यूड बोलताय तुम्हाला मग एकदम सिंपल सोबर आहेत वगैरे? एटीट्यूड तर नाही म्हणा मा. हा डेंजर बात सांगू शकत थोडे गाणे हे डेंजर म्हणजे असे मी डेंजर मला कोणी काय बोललं तर मी बर्दाश्त नाही करत. जर आपण मी लगे तोंडवर जैसे रिप्लाय दी देस तर लोकच असं वाटस की मी डेंजर नाही, बर्दाश्त करा बी नाही ना ते. मग ते कसं राहत आपलं कोणी ऐकाडी जाईना ना आपण खाली मुंडी की ऐका ना, मग ते म्हणतात ना सीधी उंगली से घी नाही निकली तर तेडी उंगली करनी पडती. घाबरानं बी नाही आता ते महिला असले बी लाडकी बहीण वय झाले तुम्ही नाते आणि 50% आरक्षण बी बेडी झाले तुम्ही राज्यसभा लोकसभा मा. अजून एक गाणं होतं चालना सारंगखेड आणि जत्रा मला जास्त तुले वगैरे आवडत तुमले सारंगखेड आणि जत्रा मा जावं ना? जायच नाही येईल मी सारंगखेड आणि जत्रा मा. नेक्स्ट टाइम घ्या ते फोन करच्यात नक्कीच. मला सासर वाढ आहे ते पालकासर फुकट मा बसत दिसू. मी पालकाच म्हणाय पडस ना मला चक्र येत गोड शेव फुकट मा खा वाढ दिसू, काय बरोबर ना? गोड शेव खाऊ.
हा ते 2 ते 3 वर्ष ना तुम्हाला गाणं नाही राहणार. नाही मी असे पण अल्बम करतच नाही. मी रिझन रिझन म्हणजे मला फॅमिली प्रॉब्लेम तर नाही पण मलाच नाही आवडत. हा पण तेच का पण नाही आवडत. बस असंच म्हणे अजूनपर्यंत म्हणजे मला आवडतच नाही. मला नाचायला पण नाही आवडत एवढं खास कोणासोबत. आणि हा सिंगल सॉंग राहत सॅड सॉंग राहत तर ते आवडत पण कपल सॉंग नाही आवडत. कारण की मी लग्नवाल पोर आहे. मग मनी फॅमिली मला काही बोलणार आणि पण मनी फॅमिलीला दुसरं कोणी काही बोलायचे आणि ते मला नाही आवडत. रुपाताईने त्यासले मी सेम प्रश्न विचारला होता. रुपाताईने त्यासने बी तेच म्हणणं होते की ठीक आहे बाकीना लोक ज्या जेन्युअन बनवतात ना जेन्युअन त्यासने फक्त काम न करता ते बनवतात बरोबर. बाकीना लोकेसनी म्हणे वेगळीच डिमांड राहते गाणं करता की मग अशाच कपडा घालणं पडते इन कपलच करणं पडे थोडा अलग टाईपना बी कंटेंट जशा बॉलिवूडमा ज्या टाईपना गाणं बनतात तशा बी बनवतात म्हणून मग आम्ही नाही करण होत म्हणे लग्नाला पहिले बी म्हणे बंद कर दिलं होतं म्हणे. रुपाताईने त्यासनी बी आज सांगत तुमल्या प्रश्नाला उत्तर देणे तुम्ही देऊ शकतास. तुम्हाला एक लाईव्ह व्हिडिओ होता भैया दादा त्यासना संगे बरोबर एक नॉर्मल चुकी वाटणी मला त्या व्हिडिओ मा बोलणं टाइम ठीक आहे वय जास्त कोणा काय बी इथला यामा ते लाईव्ह व्हिडिओले ते काय होते तुमची प्रतिक्रिया कसा होता त्या टाइमले काय व्हायला. त्यांनी ना एक पोराने कमेंट केला होता की बा मी पवन मला पवन म्हणतात असं मला अरे असं वाचाय ना की पाहुणा म्हणतस मला तर कोणीतरी स्क्रीन व्हिडिओ बनायचे टाके दिले होते त्यानंतर मग लोकच त्यावर पण ट्रोल करा होता. पण आमना असा काही इरादा नाही होता गलत बोलाना आणि मी पण काही गलत बोलेलं नव्हतं त्यांना गलत वाचा माहिती एक छोटीशी. आणि मी एक असं पण बोललेलो होतो की बा मला मराठी भाषा बरोबर समजत नाही कारण की मी दाखले ते मोठी गुजरातमा व्हायला गुजराती बोलाने आदत आहे गुजराती लोकच मा राहिले तर आपले महाराष्ट्राची भाषा एवढी कडे नाही तर मग जसं जसं समजायला लागलं भले मी मराठी शाळामध्ये शिकेले पण बोलता नाही येईल अजूनपर्यंत बराबर मराठी. काय होता त्या 10-15 दिन ज्या ट्रोलना ज्या आलं होतात कशी होते तुम्ही लाईफ. म्हणजे तेव्हा तर असं वाटे की कोणी मला ट्रोल करे ना एकदम खराब तर वाटे जाय पण नंतर म्हणतं जाऊ दे एवढा ट्रोलर ध्यान देसू तर मग मी मला लाईफमा मागे पडी जासू. ते म्हणतच ना कोणी पुढे जास्त पाय तर वळ तसंच कोणी पाय वळा तर मग आपला पण हिंमत पाहिजे सिड्या चढाने. इंस्टाग्राम ना कोण तो किंवा ज्या सोशल मीडिया ना कोण मित्र वगैरे कोण भेटणं पर्सनली त्या विषयमा किंवा कोणी फोन करीन सांगा की चालूच राहस वगैरे ध्यान देवा ना असं काही. हा असं मला खूप जण जास्त करीत मग पुण्यावाला फ्रेंड आहेत जसं आख्या बुनसोडे राही गया प्लस तो प्रीतम बजाव चच्चा तो राही गया टिप्पल एक्कावाला प्रतीक शिंदे ऐसे मला सर्वांनी मेसेज करा होता की ताई तू घाबरू नको लोक तुला ट्रोल करतीनच आणि तू ट्रोलले जरी भेजायची तर तू पडी जाशील. चांगली फ्रेंडशिप आहे तुमची हा एकदम चांगली कारण की त्याचे मला खूप सपोर्ट करेल बिचाराच नाही. मी जेव्हा चाल राहतो त्याचे बिचाराचे मला खूप सपोर्ट कर कारण की मला आयडी नाही एवढं काही समजे नाही मला आयडीन बारामा बट्ट जास्त तेच समजाडेत मला की असं कर तसं कर. आपल्या पुण्याला मराठी लोक खूप मस्त आहे एकदम भारी लोक आहेत. जर राहुल दादा त्यासनी तुमना हस्बंडनी जर सांग की आज पण इंस्टाग्रामवर रील नाही बनवानी किंवा प्रमोशनला नाही जावानं ते काय प्रतिक्रिया आहे तुम्ही. आता त्या तसं तर सांगत नाही मला गॅरंटी ती बात नाही जरी सांगतील पण तर मी तसलं म्हणाडेल असू काय ते मग. कितला वर्ष चालत लागेल ते मला लागले आता 5 वर्ष चालले मग ते मनी जातील महिना 2 महिना 4 महिना राहणार त्या ऍटिट्यूड माणूस तुम्हाला बद्दल करते काहीतरी खोटी अफवा जे तुम्हाला माहिती होईल. तिथं मला एवढे काय ऐकलं नाहीये कारण की मी जास्त कडे जास्त एवढं कोणा मला इंटरेस्ट लिहिलं नाही अजूनपर्यंत. आपण जिथलं कोणी आपलं संग बोलणं मी तिथलीच बोलत बाकी फ्रीडम मी बट असं संगी रास मला असं नाही कोणी मला बोलणे राहणार मी त्याला बोलसू नाही मी समोर ताई पण विचारेलच तसे तब्येत माने. महाराष्ट्रमा गाव कोणतं आहे तुमनं. महाराष्ट्रमा म्हणजे खानदेशमा का गाव शिरपूर आहे आणि मम्मीन त्याचं गाव म्हणजे फागणं आहे धुळाजवळ. एकच गाव नाही आपण मना गाव बी शिरपूर आहे मला 5 दिन नंतर मना गावना लोक मला सुरत ना भेटणार म्हणजे मी मना शिरपूर सासरवाड आहे. अच्छा काय म्हणू का वहिनी म्हणू. अरे तुम्ही इच्छा मला जास्त करी मला दिदी म्हणतस जास्त करी लोक मला ताईन दिदी ताईची ऐकतात बरोबर वहिनी असं ना खूप लोक कम म्हणतात मला. मी आजपर्यंत म्हणजे किती दिवसपासून कितला लोक थोडे कम ऐकले की मला वहिनी कोणी म्हणस. जर पुढे जर एखादा चांगला गाणानी ऑफर वगैरे कोणी करतात हा चांगलं जरी राहीन तर वाटणं म्हणले मन मिस्टरले जरी सांगा गाणं ऐकले बुवा तुम्हाला चांगलं वाटे राहणं तर मन मिस्टरने जरी सांगा तुला करूशी वाट राहणं तर करेल तुम्ही करेल असो. सपोर्ट करता तुम्हाला फुल सपोर्ट आहे प्रत्येक जागावर येत असतो प्रत्येक जागावर. मी जेडे घाबरी जास्त ना मला त्या हिंमत दिसणे उभा करी देतस.
अशी काही तुम्हाला लाईफ विषयी अजून तुमले काहीतरी सांगणं आहे तुम्हाला धाकलपण वगैरे धाकल पण आता मी गैरी आगाव होतो तर आगाव पण आता सांगू पण तसं इथले आगाव होतो मन सारखी तर कोणी दिवस मन शाळा ना सर लोक कितीतरी जालत होत मला आता बी आगाऊपणा करतास हा आहे तर मग आमने अख्खी दिंडोली सांगेन मी किती आगाव आहे असं लाईफ आहे आता ह्या एकच लाईफ आहे की मी म्हणजे खुलीची जीव सकस म्हणजे मला पहिले एकदम आजात राहणे आदत आहे तुम्ही अजून बी असे एकदम फ्रीली फिरतस हा बिगर मास ना हा अशा तुमले भेटतच नाही कोणी फॅन्स वगैरे की फोटो काढल्या रील बनवल्या वगैरे बरोबर काहीतरी? भेटतच ना मग काय करतास तोंडला पडीन चालना जातस नाही मग गर्वाने जास्तच ना जोडे मी त्यामुळे बिचारा एवढं दूर तर मी इथली दूर उभी राहता मग जोडे येतच हा. तसलं पण काहीतरी चांगलं फील होस आणि मन जोडे येतच मला पण गैर चांगलं फील होस की बा त्या बिचारा मला देखीच नाही होणार आणि प्लस त्यात तर काय पोलिसाला पण मला फॅन मला आता काल का परंदी मी जायला होतो सोडा प्याले तिथे एक पोलिसवाला दादा भेटणार होतात तसं एकदम लहान लहान पोरं होतात मी आता 15 एक दिन जे मला व्हिडिओ बंद होतात तर त्या दादा मला पोलिसवाला दादा विचारतात की तू व्हिडिओ का बंद केले माझे मुलं रोज विचारतात काजूचे व्हिडिओ येत नाही आहेत काजूचे व्हिडिओ येत नाही आहेत मग त्या दादा म्हणे मी तुला म्हणे रोजच दे कसा रोडता येतं जाताना म्हणे तर मी तुला आज उभं करेस विचारित नाही तर म्हणे तुला काही प्रॉब्लेम आहे का बा म्हणता नाही मला असे काही प्रॉब्लेम नाहीये पण मला तब्येत खराब होती यांसाठी म्हणे व्हिडिओ पण ठेवले होतात थोडा दिन आणि तेच आहे मग वापस आम्ही सोडा पिसे बसेल होतो तर एक दादा भावनी आहेत होती तर तो दादा मला सांगणार की 2 मिनिटं साडे आमनाडे आहेत माझ्या तडे काही तू होतं मला मस्त पण वाटणं होतं आणि नवरदेव भेटी पण मस्त वाटणं होतं बिचारा नवरदेव एकदम खुश होई गेला मला देखीच नाही पैसा लिहितात हाय नाही. माझ्या वाना नाही भूषण राजपूत महालक्ष्मी मोबाईल शिरपूर हा यासना संगे एक रील कोल्याप होती तुम्ही हा कशा सोबत यासना एकदम असं स्वभाव आहे भूषण दादा तेच ना पण भूषण दादा त्यासनी बोला होता का तुम्ही स्वतः गणतात हा तेच बोला होता मला मी शिरपूर जायला होतो अच्छा मग त्या मला बोलणार होता तू शिरपूर येशील तर मला कॉल कर जो आणि स्टोरी टेल होती त्या दादाने मला कॉल करा होता तू शिरपूर आली का म्हणतो हो दादा म्हणतो म्हणे हे म्हणे शॉपला म्हणे म्हणतं ठीक आहे आली मग मी शॉपला गेली ती दाखलपणी काहीतरी यात कोणते तुम्ही दाखलपणी तर काय सांगू इथलं तर खास नाही येत म्हणजे एवढा आगाऊपणा आता नाही करेल होतात म्हणे दाखलपण पण मन भाव होता ना दाखला तो मला सायकल शिकाड म्हणता मग त्याने मला पाठ टाक होता तर मग त्याला दिमा फेकी दिन दाखला भाऊले बचाला कोण कोणतं बचाडाल करून देऊन तर मम्मीने मग मामले दोन्ही भाऊ बहीण दिसले पकडेचे मम्मीने चांगलंच कुठं होतं खलबत्तामा तो कुठं नाही होतं पण मजबूत झाडू चप्पलवर चांगलं शेपाला होतं ते आम्ही ते रोज करतो आमले ना पप्पा कधी कधी ऍडव्हान्स मामी मारी दिया पण शाळा माझ्या आनं बोलतो दुःख लागे आम्हाला कारण की मन शाळा सकाळी नाही होती उठाना गैर आडस पण आहे मन सारखी आडसे तर कोणी हे नाही मन लाईफ माय गैरी मोठी बात आहे मी खूप आडसोय डायरेक्ट कोणी काय का म्हणू मला 12 वाजेशिवाय म्हणजे जॉब खोलत नाही सासून त्यासोबत राहतस हा गाय नाही देतस नाही मन सासू मन माझ्यासारखी आजूपर्यंत कधी बोलायला नाही त्या मला असं तू इथले लेट उठस कारण की मला चष्मा होता तर मला थोडं डोकाने प्रॉब्लेम असतं मी लेटच उठस दादा एकच नंबर पॉडकास्ट व्हायले तुम्हाला करता आम्ही मेहनत करायनो तुम्ही आमले सपोर्ट करजात काजू ताई काय सांगतात या दादांनी एकदम चांगलं काम करा ना सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि जमे घेतं ते लाल बटन आहे ना त्याला पटकन क्लिक करा फुकट येते फुकटच आहे तो जय खानदेश पब्लिक जय खानदेश राम राम जय भीम